Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। लगातार हो रही बारिश के कारण उल्लासनगर में सड़कों की हालत काफ़ी खराब हो गई है और इस समस्या से निपटने के लिए उल्लासनगर महानगर पालिका ने अब कमर कस ली है। शहर में गड्ढों को भरने के लिए डामर की आधुनिक तकनीक का इस्तेमाल शुरू हो रहा है। उल्लासनगर मनपा आयुक्त अजीत शेख ने आज इस कार्य की समीक्षा की। हर साल बारिश के मौसम में उल्लासनगर की सभी सड़कें गड्ढों में तब्दील हो जाती है, जिससे वाहन चालकों को काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ता है। गड्ढों के कारण 2 पहिए और 4 पहिए वाहनों से होने वाली दुर्घटनाओं की संख्या भी बढ़ गई है। इस समस्या को ध्यान में रखते हुए मनपा आयुक्त डॉक्टर अजीत शेख ने मामले पर तुरंत कार्रवाई के आदेश दिए। तदनुसार लोक निर्माण विभाग ने मैस्टिक डामर नामक आधुनिक तकनीक की मदद से गड्ढों को भरने का काम शुरू किया है। इस प्रक्रिया के तहत डामर को 200 डिग्री के तापमान पर उबालकर 4 परतों में बजरी में डाला जाता है, जिससे ये जलरोधी हो जाता है और सड़कें जल्दी यातायात के लिए खुल जाती है। इस काम की शुरुआत धोबीघाट इलाके से की गई है और अगले कुछ दिनों में श्री राम चौक, नेताजी, हीरा घाट, छत्रपति शाहू महाराज फ्लाईओवर आदि प्रमुख सड़कों का भी किया जाएगा। आयुक्त अजीत शेख ने आज कार्य का निरीक्षण किया। इस अवसर पर सहायक आयुक्त गणेश शिंपी, सिटी इंजीनियर तरुण सेवकानी सहित अन्य अधिकारी उपस्थित थे। पूरी प्रक्रिया सिटी इंजीनियर तरुण सेवकानी के नेतृत्व में है। आयुक्त अजीत शेख ने टिप्पणी की कि महानगर पालिका की इस तत्काल कार्रवाई से गणेश उत्सव से पहले शहर की प्रमुख सड़कें गड्ढे मुक्त हो जाएगी, जिससे नागरिकों को बड़ी राहत मिलेगी। शहरामध्ये काही ठिकाणी खड्डे वाढलेले आहे, कारण पाऊसही मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण शहरातील खड्डे भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे काही दिवसापासून। पावसामध्ये आपल्याला माहिती आहे की डांबरीकरण वगैरे करणं आपल्याला शक्य होत नाही आणि त्यामुळे आपण जे इतर जे मटेरियल आहे त्याचा वापर करून आपण ते खड्डे भरतो। परंतु तरीसुद्धा पुन्हा पाऊस आला का पुन्हा त्या ठिकाणी खड्डे व्हायला सुरुवात होती आणि त्यासाठी आपण एक मास्टिक ॲस्फॉल्ट ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर आपण शहरामध्ये सुरू केलेला आहे। या टेक्नॉलॉजीमध्ये आपण बघत आहात की हे जे मशीन्स आहे हे अतिशय अद्ययावत असं मशीन्स आहे, ज्यामध्ये डांबर असतं, जवळपास 10% हे बिटुमिन असतं, लाईम असतं आणि त्यामुळं त्याचं सिमेंटिंगसुद्धा चांगलं होतं आणि त्याला लाईफसुद्धा जास्त असते आणि त्याच्यावरती पाऊस पडल्यानंतरसुद्धा त्याच्यावरती ताबडतोब काय परिणाम होत नाही। अशा प्रकारचे हे मास्टिक ॲस्फॉल्ट ही टेक्नॉलॉजी आपण वापरायला सुरुवात केलेली आहे। त्या अनुषंगाने आपण शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी ते टाकलेलं सुद्धा आहे। आज आपण इथं पाहत आहात की हे जय भारत कन्स्ट्रक्शन्स यांच्यामार्फत या ठिकाणी हे काम सुरू करण्यात आलेलं आहे। यामध्ये जवळपास 10% हे बिटुमिन असतं, म्हणजे जे नॉर्मल बिटुमिन असतं त्यापेक्षा जास्त क्वांटिटी असते आणि लाईम असतं, त्यामुळं सिमेंटिंग चांगलं होतं आणि रोड चांगला बनतो, जास्त कालावधी टिकतो। पाऊस आला तरी तो ताबडतोब काय त्यावरती परिणाम होत नाही, अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आहे। ॲक्च्युली हे मास्टिक ॲस्फॉल्ट जो आहे ते फार जास्त म्हणजे त्याचे प्रोडक्शन करण्याची कॅपॅसिटी अद्याप जास्त नाही आहे। 10-20 ग्रेडचं असतं। हां, 10-20 ग्रेडचं असतं ते, परंतु त्याचं प्रोडक्शन कॅपॅसिटी अद्याप फार कंपन्या नाही आहे, त्यामुळं ते प्राप्त व्हायला थोडेसे अडचणी येतात। तरी पण आम्ही प्रयत्न करून हे मिळवत आहोत संबंधित कंपनीकडून आणि अशा प्रकारे ते आपण शहरामध्ये विविध भागामध्ये ते आपण सुरुवात केलेली आहे। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।